दरम्यान आज बारामतीमध्ये नवीन बस स्थानकाचं सुद्धा लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। उद्घाटनापूर्वी आज सकाळीच अजित पवार यांनी या बस स्थानकाचा आढावा घेत पाहणी केली आहे। अजित पवार यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून जवळपास 50 कोटी रुपये खर्च करून या बस स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे। तर हे बस स्थानक 6 एकरांमध्ये असून यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी अनेक सुख सुविधा सुद्धा देण्यात आल्या। अतिशय भव्य असं हे बस स्थानक आहे। मोठ्या जागेमध्ये या बस स्थानकाची उभारणी करण्यात आलेली आहे। तब्बल 50 कोटी रुपये खर्च करून या बस स्थानकाची उभारणी केली गेली आणि आज सकाळीच अजित पवारांनी या बस स्थानकाची पाहणी केली। आज या बस स्थानकाचं लोकार्पण होणार आहे। यासह पोलीस स्थानकाची सुद्धा अजित पवारांनी पाहणी केली। आज सकाळपासूनच अजित पवार हे बारामतीमध्ये आहेत आणि आज त्या ठिकाणी महारोजगार मेळावा होतोय। त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज जी विकास कामं झालेली आहेत त्यांचं लोकार्पण आणि उद्घाटन होणार आहे त्याआधी अजित पवारांनी ही सगळी पाहणी केली आहे।